मराठी बॉक्स ऑफिसवरती या आठवड्यामध्ये रिलीज झालेला मराठी चित्रपट स्थळ असेल किंवा 1-2 आठवड्यापूर्वी रिलीज झालेला चिकी चिकी बूम 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 नावाचा मराठी चित्रपट असेल, या दोन्ही मूव्हीजनं बॉक्स ऑफिसवरती खूप खराब परफॉर्मन्स जे आहे ते केलेलं आहे. या वेळेमध्ये आपण याच मूव्हीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे ते पाहूयात. सर्वात पहिले जर स्वप्नील जोशी यांचा जो मूव्ही आहे चिकी चिकी बूम बूम नावाचा, ते चित्रपट जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर 17 ते 18 दिवस या मूव्हीनं कंप्लीट केलेले आहेत. आणि सहसा आपण जी साईट फॉलो करतो मराठी बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी, मराठी चित्रपटाच्या कमाईसाठी, जिचं की नाव संचनिल्क आहे, या साईटनुसार या मूव्हीनं आतापर्यंत फक्त 55 लाख रुपयाचं टोटल वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे ते केलेलं आहे. 4.5 कोटी रुपये या मूव्हीचं एस्टिमेटेड म्हणजे की अंदाजे बजेट आहे, अशी इन्फॉर्मेशन आहे. 1-2 साईटवरती असंही दाखवत आहे की या मूव्हीची कमाई 4,90,00,000 रुपये झालेली आहे. परंतु सहसा संचनिल्क या साईटचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कुठेही गृहीत जे आहे ते धरलं जातं मराठी जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्याकडून. हे ते झालं आता चिकी चिकी बूम बूम या मूव्हीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. यानंतर मागच्याच आठवड्यामध्ये काही आठवड्यामध्येच रिलीज झालेला स्थळ नावाचा एक मराठी चित्रपट आहे बघा. ज्या जर चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर हा चित्रपट जो आहे याने तर खूपच निराशाजनक कमाई जी आहे ती केलेली आहे. हा जो मूव्ही होता याचा कंटेंट असेल किंवा याची स्टोरी असेल त्यावाईज तरी हा मूव्ही खूप भारी होता. रिव्ह्यूजही या मूव्हीला चांगले आले. परंतु तेच आपलं रणगाणं प्रत्येक वेळेचं की ऑडियन्स जे आहे या चित्रपटाला भेटले नाही. त्यामुळे जवळपास 19 ते 20 लाख रुपये या मूव्हीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेलं आहे. आणि हाही मूव्ही जो आहे स्थळ सुपर डुपर फ्लॉप जे आहे ते ठरलेलं आहे. म्हणजे आता जवळपास रिलीज झालेले 2 मराठी चित्रपट जे आहेत सुपर डुपर फ्लॉप ठरलेले आहेत. तर तुमचं मत हे नक्की याबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं व काही नाही. थँक्यू.